धन्य आहे ती माता जिने खान सरांना जन्माला घातलं. मित्रांनो, हे खान सर जे आहेत ते गोरगरिबांच्या सेवेसाठी जन्मलेले आहेत. सर्वसामान्य गोरगरिबांची सेवा हे या प्रकारे करतात. तुम्ही विसरून जासाल, की एखाद्या नेत्याला ज्या गोष्टी करायला पाहिजे, एखाद्या पॉलिटिशियनला ज्या गोष्टी करायला पाहिजे, त्या गोष्टी हे खान सर करतात. मित्रांनो, हे खान सर जे आहेत ते सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या मुलांना आजपर्यंत शिकवत आले. एवढ्या वर्ष त्यांनी YouTube चॅनलमार्फत सर्वसामान्य गोरगरिबांना शिकवलं. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, पोलीस वगैरे ह्या ज्या भरत्या असतात, त्यांच्या अभ्यासासाठी त्यांना तयार केलं. एवढंच नव्हे मित्रांनो, ह्यांच्या कोर्सेसची फीस जर तुम्ही ऐकली, तर तुमच्या एक वेळचा जो पिझ्झा असतो ना, त्याच्यापेक्षा स्वस्त यांचे कोर्सेस असतात. आणि हे कोर्सेस त्या गोरगरीब लोकांना भेटावं, त्यांच्यापर्यंत पोहोचावं, ही त्यांची तळमळ असते आणि त्या तळमळीने ते प्रयत्न करत असतात. मित्रांनो, कोण आहेत हे खान सर आणि यांच्याबद्दल मी तुम्हाला काय सांगत आहो, तर यांनी एक हॉस्पिटल तयार केलेलं आहे आणि जे काम एका सरकारला करायला पाहिजे, एका मेजॉरिटीमधल्या गव्हर्नमेंटला करायला पाहिजे, ते काम हे खान सरांनी केलेलं आहे. त्यामुळं पूर्ण भारतामधनं यांच्यावरती कौतुक होतंय, की जे काम एका सिस्टमला करायला पाहिजे, तो एक शिक्षक करतोय आणि शिक्षकाची व्याख्या काय असते, हे त्यांनी स्पष्ट देखील ह्याच्यातनं करून दाखवलेलं आहे. मित्रांनो, हे जे खान सर आहेत, ते गोरगरिबांच्या मुलांना शिकवतात. त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचे फीज वगैरे घेत नाही. जर स्पेशल कोर्सेस असतील, जास्त शिकवणं असेल, तर घेतलं तरी ₹150 ते ₹200 त्या कोर्सेसचे घेतात. आणि याच्यामध्ये मित्रांनो, जर तुम्ही बघितलं, त्यांच्यामार्फत खूप सारे हजारो विद्यार्थी जे आहेत, ते पोलीस भरती असतील, जे शासकीय नोकऱ्या आहेत, त्यांच्यामध्ये आत्तापर्यंत रुजू पण झालेले आहेत. खूप सारे लोकं येतात. आम्ही खान सरांमुळं शिकलो. त्यांचे व्हिडिओ बघून आम्ही शिकलो आणि आज आम्ही या लेव्हलला आहोत. मित्रांनो, एवढंच नव्हे, हे सगळ्या गोष्टी झाल्यावरती खान सरांनी त्यांच्या YouTubeच्या माध्यमातून त्यांना थोडाफार पैसा भेटायचा. आता ह्या पैशामधनं त्यांनी गोरगरिबांसाठी एक हॉस्पिटलची निर्मिती केली. या हॉस्पिटलमध्ये मित्रांनो आधुनिक सुविधा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मशिनी आहेत. त्या एआय तंत्रज्ञानाचा वापर करून मित्रांनो ज्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मशिनी असतात, त्या या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, हे हॉस्पिटल जर तुम्ही बघितलं, तुम्ही म्हणसाल, की एवढ्या सुंदररित्या जे एक मोठं हॉस्पिटल असतं, जे प्रायव्हेट हॉस्पिटल जसं असतं, तसं ह्यांनी बांधलेलं आहे. परंतु त्या हॉस्पिटलमध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये, जेवढ्या स्वस्तामध्ये मित्रांनो, ज्या सोयी-सुविधा पोहोचवल्या जातात, ते कुठल्या या भारतातल्या हॉस्पिटलमध्ये नसते. मित्रांनो, या हॉस्पिटलमध्ये ₹7 ला ब्लड टेस्टिंग होते, ₹25 ला ई-सी-जी काढून देण्यात येतो आणि ₹35 ला मित्रांनो एक्स-रे काढून देण्यात येतो. एवढंच नव्हे मित्रांनो, जर पैसे नसतील, गोरगरीब कुटुंबातनं जर तुम्ही आलेला असाल, खूप तुमची बिकट परिस्थिती असतील, तर तुमच्यावरती फ्री उपचार म्हणजेच मोफत उपचार करण्यात येते. हे खान सरांनी बोललेलं आहे. कुठलीही बाई, कुठलीही स्त्री ही गर्भाच्या त्या दुःखानं मरू नये, हे त्यांच्या मनात तळमळ आहे आणि हे त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. एक आई ज्यावेळेस बाळाला जन्म देते, हॉस्पिटलच्या अभावी, व्यवस्थापनाच्या अभावी, जिथं त्या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारच्या तशा सुविधा नसतात, त्या सुविधांच्या अभावी त्यांचा मृत्यू होतो किंवा कुठलाही ॲक्सिडेंटल पेशंट असला मित्रांनो, तो एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये तिथं पोहोचला, तर त्याचा मृत्यू होऊ नये, त्याला सगळ्या गोष्टी भेटावेत, ही त्यांची तळमळ आहे आणि त्या तळमळीतनं ते बनवण्यात आलेलं ते हॉस्पिटल आहे. मित्रांनो, अक्षरशः जे लोकं तिथनं इलाज घेऊन बाहेर पडत आहे, ते डायरेक्टली म्हणत आहेत, की जे एक काम एखाद्या सरकारला करायला पाहिजे, ते काम एखाद्या गव्हर्नमेंटला करायला पाहिजे, ते काम खान सरांनी केलेलं आहे. खान सरांनी तिथं अक्षरशः मोठमोठे डॉक्टर आणलेले आहेत. मित्रांनो, तिथं सेवा देण्यासाठी मोठमोठे सर्टिफाईड डॉक्टर जे बाहेर असतात, त्यांना पैसे देऊन त्या गोरगरिबांची इलाज करण्यासाठी, उपचार करण्यासाठी बोलवलेलं आहे. मित्रांनो, ह्या जगामध्ये सगळ्यात मोठी सेवा जी असते, ती ही अंतिम सेवा असते. याच्यामध्ये जीवनाचा आणि मरणाचा हा संघर्ष असतो आणि या संघर्षामध्ये ते कुटुंब घाबरलेलं असतं आणि त्या कुटुंबाला आधार द्यायचं हे काम मित्रांनो त्या डॉक्टरकडनं केलं जातं, त्या हॉस्पिटलकडनं केलं जातं आणि जिथं हॉस्पिटल असतं मित्रांनो, तिथं गेल्यावरती तुम्हाला त्या खिशाकडे बघता येऊ नये, ही सगळ्यांची इच्छा असते. कारण त्या हॉस्पिटलमध्ये लाखो रुपयांचं बिल होतं बाहेरच्या ह्याच्यामध्ये. म्हणूनच ह्या सगळ्या अडचणी त्यांनी बघितलेल्या आहेत. त्यामुळंच मोफत उपचार, जेवढे पण उपचार आहेत ते अगदी मिनिमम पैशामध्ये ₹20, ₹10, ₹5 एवढ्या पैशामध्ये खान सर द्यायचा प्रयत्न करतात.
नक्कीच मित्रांनो, असे शिक्षक ह्या भारतामध्ये व्हावेत. जे काम एका गव्हर्नमेंटला करायला पाहिजे ते हे करतात ते. त्यामुळे त्यांचं कौतुक आहे. अत्यंत कौतुक आहे मित्रांनो, जे त्यांनी मोहीम राबवलेली आहे, जे हॉस्पिटल उघडलेलं आहे. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.